आदिवासी कोळी जमातीचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी भगवान यांच्या चरणी नतमस्तक होते आणि अखिल भारतीय आदिवासी कोळी जमातीचे प्रेरणास्थान समदा काशीपूर ऋषीवर्य ज्ञानेश्वर भांडे महाराज यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होते आणि इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व आदिवासी जमातीच्या बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा जय वाल्मिकी आणि हर हर महादेव। आणि आदरणीय मंचवर उपस्थित असलेले जे आदिवासी कोळी जमातीचे शरददादा कोळी आणि त्यांचा नारा आहे ना पक्षासाठी ना नेत्यासाठी या स्टेजवर मी उपस्थित झालेलो आहे फक्त माझ्या आदिवासी जाती जमातीच्या लोकांसाठी, माझ्या भगिनींसाठी। मला सांगा, तुम्ही आपल्या समाजातील युवा तरुण मुलं मुली इथं सर्व बसलेले आहेत आणि दादांना आपल्या बेरार प्रांतातील आदिवासी जमातीचा आवाज दाखवून द्या। एक वेळ हर हर महादेव म्हणून दाखवा। बोला हर 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 हर। आणि दादा, तुम्हाला खरंच सांगतो, जो आपल्या समाजावर इथं अन्याय होऊन राहिला गेल्या 50 वर्षापासून संपूर्ण समाज इथं कंटाळलेला आहे आणि मला तर असं वाटते समाजातील महिला अजिबात जागरूक नाही आहे। एवढा मोठा आपला समाज, 80 लाख समाज आपल्या महाराष्ट्रात राज करते, तर इथं आपल्या समाजाची शोकांतिका आहे। महिलांना समाजात जागरूक होणं खूप महत्त्वाची काळाची गरज आहे आणि दादाला इथं बोलवण्याचं एकच काम, दादा सगळे पक्ष आणि सगळे नेते, सगळे कार्यकर्ते प्रत्येक पक्षात काम करते आणि प्रत्येक पक्षात प्रत्येक कार्यकर्त्यानं काम करणं काळाचीच गरज आहे, केलंच पाहिजे। जेव्हा आपण समाजाच्या स्टेजवर येतो तेव्हा आपल्या राजकारणाच्या चपला खाली उतरल्या पाहिजे। फक्त जो समाजाचा प्रश्न आहे तोच इथे निकाली लागला पाहिजे। तुम्हाला सांगतो, महिला आघाडीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणारे एकमेव जे महिला असेल ते सन्माननीय गीतांजलीताई कोळी। गाडीनं का फिरे, ऑटोनं का फिरे, पायदळ का फिरे, संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांचा दौरा आज इथं पूर्ण झालेला आहे। अशा महिलांचं आपण स्वागत केलंच पाहिजे आणि त्यांचा एक उद्देश आहे, कुठेही जातील तर त्या सत्कार स्वीकारत नाहीत आणि त्यांचा एकच उद्देश आहे, जेव्हा माझ्या समाजाला जात प्रमाणपत्र मिळेल आणि वैधता मिळेल तेव्हाच मी समाजाच्या वतीनं माझा सत्कार स्वीकारेल, असा त्यांचा संकल्प आहे समाजासाठी। आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सर्व माझ्या समाजातल्या बंधूंना, भगिनींना, युवा तरुण मुलींना, मुलांना आणि माझ्या महिला आघाडीला त्यांनी सावधान केलेलं आहे आणि